देव मानव झाला, धरतीवर आला नि माणसात राहिला. देव मानव झाला, धरतीवर आला नि माणसात राहिला. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, रोफे चॅनलवर मला जे जे पाहतात त्या सर्वांना येशू ख्रिस्तामध्ये सलाम. प्रियानो, आज जन्मोत्सव, येशूचा जन्मोत्सव, आपला सगळ्यात आनंदाचा दिवस. आज आपण सगळे आनंदात आणि आनंदातच राहायचं आहे. दुःख चुकूनही आठवायचं नाही आहे आणि केवळ आजचा दिवस पूर्ण आनंदात घालवायचा आहे. तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो. प्रियानो, येशूचा जन्म हा परमेश्वराचं पूर्ण नियोजन होतं सगळं, आणि अनेक संदेशांच्या मार्फत देखील येशूचा जन्म या पृथ्वीवर व्हायचा आहे. तो कशासाठी येणार आहे, काय येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख कसा येणार आहे, या सगळा उहापोह ह्या सगळ्या संदेशांच्या पत्रातून आपल्याला पाहायला मिळतो. येशूच्या संदर्भात लूक अध्याय 1:23 म्हटलं, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव. प्रियानो, प्रत्यक्ष येशू देव आपल्यासोबत या पृथ्वीवर आला, आपल्यासाठी आला. इस्रायल लोक किती भाग्यवान आहेत खरं, कारण देवानं त्यांना निवडून घेतला आणि येशूला त्यांच्यासाठी पाठवलं. प्रियानो, येशू केवळ आमच्यासाठी या पृथ्वीवर आलेला आहे आणि आमच्यासाठी त्यांना सगळ्या हाल अपेष्टा सहन केलेल्या आहेत. कारण या पृथ्वीवर सगळं पापच वाढत चाललेलं होतं आणि सगळे लोक पापात होते. इतके की त्यांचं तारण होणं शक्य नव्हतं, त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होणं शक्य नव्हतं. इतकी परिस्थिती बिकट झालेली होती आणि देवाची कृपा, देवाची दया, देवाचा आशीर्वाद म्हणा, किंवा तो आपल्यावर जी प्रीती करतो त्या प्रीती पोटी परमेश्वरानं लोकांचं तारण व्हावं, त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं आणि एकाही आत्म्याचा नाश होऊ नये, यासाठी प्रामुख्यानं प्रियानो परमेश्वरानं येशूला या पृथ्वीवर पाठवलं. प्रियानो, इमॅन्युएल त्याला म्हटलं गेलं, आम्हाबरोबर देव. आम्हाबरोबर देव आहे. प्रियानो, तो आमच्याबरोबर आहे. आजही तो आमच्याबरोबर आहे. त्यावेळेस इस्रायल लोकांच्यासाठी आला, पण आज तो आमच्यासाठी नेहमीच आमच्यासोबत तो आहे. प्रियानो, तो सदोदित आपल्यासोबत आहे. त्याला हाक मारा, तो तुम्हाला ओ देतो. त्याला तुम्ही मोठ्याने पुकारा, तो तुमच्यासमोर आहे. प्रियानो, मला सांगू द्या तुम्हाला की 2 वेळेस येशूने मला स्वतः दर्शन दिलेलं आहे. मी जे एक पुस्तकमध्ये प्रियानो माझ्या साक्षीमध्ये असा प्रश्न केलेला होता की समजा येशू जर आला नसता तर काय झालं असतं. प्रियानो, खरोखर कल्पनाही करवत नाही आहे की येशू जर आला नसता तर या पृथ्वीवर काय झालं असतं. प्रियानो, हे सगळे आज आपण केवळ पापात राहिलो असतो. आपण चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात कधी घडल्याच नसत्या. मी आज तुमच्यासमोर संदेश देतो हा देखील देऊ शकलो नसतो, कारण मी पापच करत फिरलो असतो. कारण येशू आपल्यासाठी या पृथ्वीवर आला आणि त्यानं म्हटलं काय की मी पाप्यांचं तारण करण्यासाठी आलो आहे. आणि म्हणून प्रियानो, आमची सगळी पापं त्यानं क्रूसावर टाकलेली, स्वतःवर घेतली आणि स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. प्रियानो, त्याच्या बलिदानामुळं खरं तर आज आपण सुस्थितीमध्ये आहोत. सुस्थितीमध्ये आपण सगळ्या गोष्टी करतो आहोत. त्याचे किती उपकार आहेत प्रियानो, किती उपकार आहेत त्याचे. त्याने 39 फटके खाल्ले आणि आपल्याला आरोग्य प्राप्त करून दिलेलं आहे. प्रियानो, 39च फटके का, तर 39 रोग या पृथ्वीवर छोटे मोठे आहेत आणि त्या प्रत्येक रोगासाठी एक फटका खाल्ला असं म्हटलं जातं. प्रियानो, खरं तर आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे त्याच्या फटक्यानं, आणि आपल्याला म्हणून आपला कसलाही रोग आपल्याला होऊ शकत नाही. प्रियानो, रोग होऊ शकत नाही.
आणि तो जर या पृथ्वीवर आला नसता तर आपण सगळ्या अनेक आजारामध्येच पडून गेलो असतो आम्ही. सगळे रोग आपल्याला झाले असते. बघा, कोरोनामध्ये कितीतरी लोक मेले, पण ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्याला काही झालं नाही आहे प्रियानो. मला बरेच लोक म्हणायचे, अहो काय कोरोना काळात हे सगळे बंद आहे, तुम्ही आणि कशाला फिरताय. मी त्यांना ठामपणे सांगायचं, माझा देव माझा संरक्षण करणारा आहे, मला काय होत नाही. प्रियानो, येशूमुळं ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. लक्षात घ्या प्रियानो, आज आपल्याला कसला कोरोना असेल, कोरोनाचा बाप असेल किंवा आणखी काही जरी या पृथ्वीवर रोग आले तरी ते आपल्याला स्पर्श करणार नाहीत, हे ठाम आहे, ठामच आहे प्रियानो. पण प्रियानो, ते येशू आला नसता तर आपल्याला किती हे सगळ्या आजारानं वेढलं असतं प्रियानो, आणि आपण सगळ्या आजारामध्ये हाल झाले असते आपले. केवळ येशूमुळे आज आपली सगळ्या आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, आपल्याला कशाचा त्रास नाही आहे प्रियानो. येशूचे खरोखर अनेक उपकार आहेत आपल्यावर प्रियानो, अनेक उपकार आहेत आपल्यावर आहेत प्रियानो. बघा, त्यानं आपल्यासाठी किती हाल अपेक्षा सहन केलेल्या आहेत. काट्याचा मुकुट सुद्धा त्यानं स्वतःवर घेतला, त्याच्या तोंडावर लोकांनी थुंकलं. जवळजवळ 5480 जखमा त्याला झालेल्या होत्या. ज्यावेळेस 39 फटके मारले गेले, अर्थात ते इतके फटके जबरदस्त होते की मांस असं भार यायचं. आणि अशामुळं 5840 जखमा त्याला झालेल्या होत्या, आणि त्याच्यात जवळजवळ 150 जखमा अगदी खोल होत्या प्रियानो. किती म्हणजे त्रास झाला असेल आपल्याला. साधं कुठंतरी टोचलं तरी आपल्याला त्रास होतो, काही जरा भाजलं तरी आपल्याला त्रास होतो, कशावर तरी पाय पडला, जखम झाली तर आपल्याला वेदना होतात. पण येशूनं ह्या इतक्या जखमा घेऊनही प्रियानो सगळं सहन केलं. त्यानं कोणालाही काही म्हटलं नाही प्रियानो, कोणालाही दोष दिला नाही प्रियानो. हे केवळ आपल्यासाठी होतं प्रियानो, केवळ आपल्यासाठी होतं. कारण त्याच्या बलिदानामुळंच आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे प्रियानो. त्याच्यामुळं आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं. आपलं आज तारण झालं, आपण ठामपणे त्याच्या कृपेनं आज चालतो आहोत प्रियानो. त्याची कृपा फार महान आहे प्रियानो, त्याची कृपा फार महान आहे, आणि ती प्राप्त करण्यासाठी आपण झटलं पाहिजे. पौलाला एकदा त्यानं येशूनं सांगितलं की माझी कृपा तुला पुरेशी आहे. बघा प्रियानो, त्याची कृपा अगदी आपल्याला जर मिळाली तर आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. काहीच आपल्याला अडचणी नाहीत, समस्या नाहीत, संकट नाहीत, सगळ्या गोष्टींची पूर्तता आपल्याला होते. सगळं काही आपलं चांगलं होतं. पौलाला किती संकट आली, पण त्यातून तो तारला गेला केवळ येशूच्या कृपेमुळं प्रियानो. म्हणून त्याच्यावरचा विश्वास आज प्रचंड असायला पाहिजे प्रियानो. त्याच्यावर विश्वास जबरदस्त असायला पाहिजे, कारण त्यानं स्वर्ग सोडून आपल्यासाठी तो पृथ्वीवर आला. बघा, स्वर्गामध्ये एवढी सुख त्याच्याकडं असताना तो आपल्यासाठी या पृथ्वीवर दरिद्री झाला प्रियानो, दरिद्री झाला. त्याने एका ठिकाणी म्हटलं स्वतःच की खोकडांना बेळे आहेत, पक्ष्यांना कोटी आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला ठिकाण नाही आहे. प्रियानो, अशी परिस्थिती होती त्याची. कुणीही त्याला साथ दिली नाही प्रियानो. कुठल्याही यहुद्याने त्याला साथ दिली नाही, कारण यहुद्याने त्याला देवाचा पुत्र मानलंच नाही, देवाचा पुत्र मानलंच नाही.
खरं तर बेथलहेम नगरामध्ये त्याचा जन्म होता हे ठरलेलं होतं आणि त्यानुसार बेथलहेम नगरामध्ये त्याचा जन्म झाला. कुमारिकेच्या पोटी त्याचा जन्म झाला आणि हे सगळं नियोजन परमेश्वराच्या नियोजनानुसार घडत होतं. यशाया संदेशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कुमारिकेच्या पोटी तो जन्माला येईल. त्यानुसार सगळ्या गोष्टी घडल्या. बेथलेहेम नगरामध्ये त्याचा जन्म झाला. त्यावेळेस हेरोदानं 2 वर्षापर्यंतच्या मुलांना मारून टाकण्याची आज्ञा दिल्यामुळं योसेफाला देवानं सांगितलं की तू मरियेला आणि बाळ घे आणि मिस्र देशात जाऊन राहा, मी सांगेन तोपर्यंत. आणि ज्यावेळेस हेरोद मेल्यानंतर सगळ्या गोष्टी पुन्हा रितसर व्हायला लागल्या, त्यावेळेस परमेश्वरानं त्याला सांगितलं योसेफाला की जा आता पुन्हा तिकडं परत. पण तो थोडं भ्याला आणि मग त्यानं देवाला परत सांगितलं. देवानं त्याला सांगितलं की जा नासरेतमध्ये जाऊन राहा. पवित्र शास्त्र सांगतं आपल्याला प्रियानो, त्याला नासरेतकर म्हणतील यासाठी तो नासरेतमध्ये जाऊन राहिला. आणि नासरेतमध्ये त्यानं सगळं योसेफाला नेहमी सहाय्य केलं प्रियानो. योसेफाला नेहमी सहाय्य करत राहिला तो प्रियानो. त्यानं कोणालाही उलट बोलले नाही, कोणाला दोष दिला नाही, कोणाला त्रास दिला नाही, कोणाची निंदा केली नाही, कोणाला काही म्हटलं नाही. अतिशय शांत होता तो प्रियानो. त्याच्या जीवनामध्ये तो अतिशय शांत होता. योसेफाला सगळ्या गोष्टींमध्ये तो मदत करत होता प्रियानो. बघा प्रियानो, येशूचा जन्म केवळ इस्रायलासाठी नाही आहे, तर आपल्या संपूर्ण मानवजातीसाठी आहे. संपूर्ण मानवजातीसाठी आहे. आणि म्हणून त्याच्यावर आज विश्वास ठेवून आपण चाललं पाहिजे. कारण आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हायचं आहे. आपल्याला सार्वकालिक जीवन आपलं तारण होणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यावर विश्वास ठेवणं आज गरजेचं आहे प्रियानो. काही येशूनं स्वतः सांगितलेलं की जो माझ्यावर विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचं तारण होईल. आणि खरोखर प्रियानो, आपलं जर तारण व्हायचं असेल तर त्याच्यावरचा विश्वास आपला महत्त्वाचा आहे. आज त्याच्या विश्वासामुळं आपल्याला कसलाही त्रास नाही आहे प्रियानो. आम्हाला काही दुखलं खुपलं तर लगेच आम्ही येशूच्या नावात त्यांना घालून देतो प्रियानो. हा विश्वास महत्त्वाचा आहे प्रियानो, लक्षात घ्या. येशूवरचा विश्वास महत्त्वाचा आहे. पण आपण त्याचा विचार कधी करतो प्रियानो? कधीच आपण त्याचा विचार करत नाही. येशूनं 3.5 वर्ष कार्य केलं इस्रायलमध्ये. आणि तो सगळ्यांना एकच सांगत होता फिरायचा की पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलं आहे. प्रियानो, आजही आपण पश्चाताप करत नाही आहे. आपण अनेक पापं करतो, अनेक वाईट गोष्टी करतो, पण आपल्याला त्याचा पश्चाताप नाही होत. बघा, चुकीच्या गोष्टी करतो पण आपण मान्य करत नाही कधी. माझी चूक झालेली आहे, मला क्षमा कर देवा. जणू का आपण सगळे सर्वश्रेष्ठच आहोत अशी भावना असते. माझ्यातून चूक होणारच नाही ही भावना बऱ्याच जणांची असते. प्रियानो, आज पश्चाताप करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आज आपल्या पापांची कबुली येशूजवळ देणं आणि पश्चाताप करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय तुमचं तारण नाही आहे प्रियानो. सार्वकालिक जीवन तुम्हाला प्राप्त होणार नाही आणि स्वर्ग देखील तुम्हाला प्राप्त होणार नाही. येशूला अंतःकरणात घ्या त्याच्यासाठी प्रियानो. येशूला अंतःकरणात घ्या आणि बघा येशूला अंतःकरणात घेतल्यानंतर काय होत, चमत्कार घडतात. अनेक चमत्कार प्रियानो, अनेक चमत्कार आज येशूने मला दाखवलेले आहेत, परमेश्वराने मला दाखवलेले आहेत.
हे जर आज चमत्कार मला दिसलेले आहेत, मी पाहिलेले आहेत, हे येशूचा जन्म झाला नसता तर शक्यच नव्हतं. येशू पृथ्वीवर आला नसता तर हे शक्यच झालं नसतं. येशूने एका ठिकाणी स्वतः सांगितलं, मी जे जे काही करेन त्याच्यापेक्षा अधिक तुम्ही करा. आणि हे घडतं प्रियानो आज. येशूने बघा, आंधळ्यांना डोळे दिले, लंगड्यांना चालवलं, मुक्यांना बोलतं केलं, कुष्ठरोगी घालवले, मेलेल्यातून उठवलं. कितीतरी सेवा त्यानं इतर लोकांची केली, इस्रायल लोकांची केली. तो हेच कार्य करत फिरत होता प्रियानो. स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. आणि खरोखर तुम्हाला प्रियानो आज मी सांगतो, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. कारण येशूचं येणं आता अतिशय जवळ आहे. येशूचं येणं अतिशय जवळ आहे. म्हणजे अगदी शेवटच्या काळातला शेवटचा काळ जो म्हटला जातो तो आज आहे प्रियानो. आपण अगदी काळातल्या शेवटच्या काळात आपण आहोत. त्यामुळे येशू केव्हाही येऊ शकतो. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रियानो. मी एका आंतरराष्ट्रीय लेवलच्या पास्टरचा संदेश ऐकला. त्यात त्यांनी सांगितलं होतं की यहुदी धर्मग्रंथामध्ये एका रब्बीनं, म्हणजे गुरुजी, आपल्याकडे जे गुरुजी म्हणतात तिकडे त्यांना रब्बी असं म्हटलं जातं. तर त्या एका रब्बींनी 2000 वर्षापूर्वी यहुदी धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवलं की 2017 नंतर येशू केव्हाही येऊ शकतो. लक्षात घ्या, येशू केव्हाही येऊ शकतो. आणि प्रियानो, आज खरोखर ही वस्तुस्थिती आहे की येशू केव्हाही येऊ शकतो. प्रियानो, आज त्याच्या बलिदानामुळं आणि तो पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला, त्यामुळं आपल्याला विश्वास बसलेला आहे की आपणही उठणार आहोत. लक्षात घ्या, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. येशूनं स्वतःचं बलिदान दिलं क्रूसावर, त्याला पुरलं गेलं आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. तो उठला नसता येशू तर आपण देखील उठलो नसतो. बघा, येशू जर आला नसता तर काय झालं असतं. आपलं तारण झालं असतं. आपण मरणावर विजय प्राप्त आपल्यालाही झाला नसता. कारण येशूने मरणावर विजय प्राप्त कोण दिला आपल्याला. म्हणून प्रियानो, आपण आज गौरवामध्ये जाणार आहोत येशू बरोबर. कारण बायबल आपल्याला एका ठिकाणी सांगतं काय की तुम्हाला जे पाचारण केलेलं आहे ते देवाच्या राज्यामध्ये गौरवाने घेऊन जाण्यासाठी पाचारण केलेलं आहे. आणि आपण सगळ्या प्रियानो गौरवी शरीरामध्ये स्वर्गामध्ये जाणार आहोत. हे केवळ येशूमुळं घडतं प्रियानो, केवळ येशूमुळं. विचार करा, येशू जर आला नसता तर काय झालं असतं. आपल्याला जर तारण झालं असतं, आपण स्वर्गात गेलोच नसतो. आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं नसतं, येशूबरोबर गेलो नसतो. येशूबरोबर आपल्याला 1000 वर्ष राज्य करायचं आहे प्रियानो. आणि तो येणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे. हे देखील घडलं नसतं. म्हणून येशूचे उपकार आपल्यावर प्रचंड आहेत प्रियानो, प्रचंड आहेत. आणि ते उपकार आपण फेडू शकत नाही, अजिबात फेडू शकत नाही. इतके त्याचे उपकार आपल्यावर आहेत प्रियानो. कोण स्वतः असं आपल्यामध्ये या मनुष्य जातीमध्ये असा कोण आहे का, शक्य आहे का की इतका हाल अपेष्टा सहन करण्यासाठी एका पापी माणसासाठी सगळी सुख बहाल करून त्रास ओढवून घेईल असं कोण आहे प्रियानो. केवळ येशूनं आपल्यासाठी हे सगळं स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून त्याचे उपकार आपल्यावर खूप आहेत प्रियानो. मग त्याची जाणीव आपण ठेवतो का, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे प्रियानो. आज या जन्मोत्सवाच्या निमित्तानं प्रियानो, आज
आपण आनंद साजरा करत असताना हा विचार करा आणि त्यासाठी तुम्ही अंतःकरणात घ्या प्रियानो. प्रत्येकानं त्याला येशूला अंतःकरणामध्ये घेतलं पाहिजे, कारण त्याचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. बघा, विचार करा प्रियानो. येशूनं एका ठिकाणी सांगितलं की मी सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आलो आहे. प्रियानो, त्यानं आपली सेवाच केली सगळी. 3.5 वर्ष त्यानं फिरून ही सगळी लोकांची सेवाच केलेली आहे प्रियानो. पण आपण कोणाची सेवा करतो? आपण उलट येशूकडेच दुर्लक्ष करतो आणि आपण संसारामध्ये गढून जातो, जगी गोष्टीमध्ये रुळून जातो. आज सगळ्या मोबाईलमध्ये इंटरनेट आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूब ह्याच्यात सगळे गुंतून पडलेले आहेत. परमेश्वराचा विचार करण्याला कोणाकडे वेळ नाही आहे. येशूचा विचार करण्याकडे आज कोणाला वेळ नाही आहे. प्रियानो, येशूचं येणं जे आहे ते मनावर घ्या. आता येशूचा विचार करायला शिका आता प्रियानो. या कमीत कमी या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण ठामपणे म्हणूया एकदा, नाही, येशू माझ्यासाठी आला या पृथ्वीवर, माझ्यासाठी त्यानं स्वतःचं रक्त सांडलं, स्वतःचं बलिदान दिलं आणि तिसऱ्या दिवशी तो उठला आणि पुन्हा येणार आहे याच्यावर विश्वास ठेवा. कारण तो आला नसता तर आपलं भयानक हाल झाला असते प्रियानो, भयानक हाल झाले असते. म्हणून येशूचे उपकार जाणूया आपण आणि या जन्मोत्सवाच्या निमित्तानं प्रियानो इतरांची सेवा केली पाहिजे. तो देखील आपण कधी विचार करत नाही प्रियानो. म्हणून मला तुम्हाला ठाम सांगू द्या प्रियानो की आता याच्यापुढं या निमित्तानं आज मला माझा जे संदेश ऐकता आहेत त्या सगळ्यांनी विचार करा, येशूचं येणं किती महत्त्वाचं होतं या पृथ्वीवर. आणि म्हणून आज त्याचा जन्मोत्सव आपण आनंदानं अगदी आनंदानं साजरा करायचा आहे. आज आनंदाने आनंदच साजरा करा प्रियानो. काय जरी तुम्हाला एखादं काय दुःख असेल तर आज ते करून टाका त्याला आणि आनंद साजरा करा. आज या जन्मोत्सवानिमित्त तुम्हालाही मी सगळ्यांना आज येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या शुभेच्छा देतो प्रियानो. सगळ्यांना आनंद व्यक्त करा प्रियानो. येशूचं येणं खरोखर आपल्या दृष्टीनं अत्यंत मौलिक अशी घटना आहे प्रियानो. तर प्रियानो बघा, येशूचा विचार करा, याच्यापुढं येशूवर विश्वास ठेवा, त्याच्या मार्गाने चला. कारण त्या येशूमुळं सगळ्या गोष्टी आज आपल्या साध्य होत आहेत प्रियानो. लक्षात घ्या, त्याच्यामुळं आपलं जीवन सगळं सुखमय झालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी प्राप्त व्हायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपण आनंदात आहोत. त्याच्यामुळं आपल्याला शांती आहे. कारण येशूने स्वतः म्हटलं, मी आपली शांती तुम्हाला देतो, जग देते तसं नाही. शांती देणारा तो आहे, जीवन देणारा तो आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे हे येशूने म्हटलं. या सगळ्या गोष्टी त्याच्या हातात आहेत प्रियानो. आपल्या हातात काहीच नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून त्याच्या विश्वासावर चाला, त्याला प्राप्त करून घ्या आणि आनंदात जगा प्रियानो. हेच मला या निमित्तानं आज सांगायचं आहे तुम्हाला प्रियानो. बघा, विश्वास ठेवा, येशूवर विश्वास ठेवा, त्याला हृदयात घ्या आणि सगळ्या वाईट गोष्टीपासून, सगळ्या पापापासून अलिप्त राहा प्रियानो. सगळं येशूला जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपण पुन्हा पाप कदापि नाही असं पौल म्हणतो प्रियानो. पौल म्हणतो, लक्षात घ्या. म्हणून एकदा आपण येशूला स्वीकारला तर पुन्हा पाप नाही, कदापि पाप नाही प्रियानो. आपण नेहमी चांगल्याच गोष्टी करत राहिल्या पाहिजे. चांगल्याच गोष्टी साध्य करत राहणं महत्त्वाचं आहे प्रियानो.
तर प्रियानो, या निमित्तानं बघा, विचार करा, या आज जो काय आपण आनंद साजरा करतो आहोत, जो काय उत्सव साजरा आपण करतो आहोत, त्या उत्सवाच्या निमित्तानं आपण आज ठामपणे म्हणूया की येशू केवळ माझ्यासाठी या पृथ्वीवर आला, माझ्यासाठी त्यानं स्वतःचं बलिदान दिलं, स्वतःचं रक्त आणलं आणि मला माझं तारण केलेलं आहे, मला सार्वकालिक जीवन प्राप्त करून दिलेलं आहे. त्या येशूला आज धन्यवाद, आपण धन्यवाद 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 देऊया प्रियानो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, माझा संदेश तुम्हाला आवडला असेल तर जरूर नितीनला कळवा. माझा नंबर त्याचा आहे, तो नंबर त्याच्यावर दिलेला असेल, त्या नंबरवर मलाही कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. आरोग्याचं दान मला दिलेलं आहे, आरोग्याच्या संदर्भात काही तक्रारी तुमच्या असतील तर मला तुम्ही संपर्क साधू शकता. हालेलुया. पुन्हा एकदा सर्वांना ख्रिस्त जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद.